नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश शिंदे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतोय। आजचा हा आपला व्हिडिओ आहे मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत पदभरती ही निघाली आहे आणि या पदभरती संदर्भामध्ये शासनाने अंतिम मान्यता जी आहे ती वित्त विभागाने प्राप्त केली आणि या अंतिम मान्यतेमध्ये पदांची संख्या जी आहे ती आहे 2228। एवढा प्रचंड प्रमाणामध्ये पद भरती ही उच्च न्यायालयामध्ये केली जाणार आहे आणि ही फक्त मुंबई उच्च न्यायालयात नाही, मुंबई उच्च न्यायालय असेल, त्याची खंडपीठं औरंगाबाद असेल, नागपूर असेल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही पदं ही दिसून येणार आहेत आणि ह्या पदाचं वैशिष्ट्य असणार आहे ग्रुप ए पासून ग्रुप डी पर्यंत सर्व पदं यामध्ये समाविष्ट असणार आहेत। त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे आणि ह्या संधी संदर्भामध्ये आपल्याला ज्या काही नवीन माहिती सापडायच्या आहेत, मिळवायच्या आहेत, या आपल्याला करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध होणार आहेत आणि यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन हा क्लिक करायचा आहे। ओके, ही शासन मान्यता किती पदासाठी आहे? 228 पदांसाठी ही शासन मान्यता ही प्राप्त झालेली आहे। आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की न्यायिक कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय प्राचार्य आणि अपील शाखा त्यांच्या नागपूर औरंगाबाद खंडपीठासाठी 2228 नवीन पदे निर्माण करण्यास महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। आता मंजूर किती पदांसाठी? 2228 का? कारण की शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये न्यायालयीन कार्यपद्धती चालू असताना बरेचसे न्यायालयीन निर्णय हे डिले होत आहे आणि हे डिले होत असताना याचं मुख्य कारण काय समजलं गेलं आहे? या ठिकाणी कमतरता असलेली मनुष्यबळ, ही मनुष्यबळ भरणं हे तेवढंच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या संदर्भामध्ये ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र शासनाने याला अनुमती दिली होती आणि ही अनुमती आता या पदभरतीच्या संदर्भात पुढे ही सुरू होत आहे आणि यामध्ये 10वी पासून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनमधल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे न्यायालयीन ऑफिसेसमध्ये काम करण्यासाठी, न्यायालयामध्ये काम करण्यासाठी। मग आता ह्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची गट अ, गट ब, गट क आणि गट ड या वेगवेगळ्या विभागाची यामध्ये काय पदभरती केली जाणार आहे आणि या श्रेणीमध्ये विभागलेल्या नवीन पदांमध्ये सहाय्यक निबंधक विभाग 3 श्रेणीनुसार वेतन सहाय्यक निबंधक असणार आहे। त्या व्यतिरिक्त वेतन त्यांचं 16,600 ते 1,80,200 पर्यंत यांचं वेतन हे यामध्ये समाविष्ट असणार आहे आणि हे पद कोणते असणार आहे? सहाय्यक निबंधक असेल, विभाग अधिकारी असेल, लिपिक असेल, अनुवादक असेल, ग्रंथपालक असेल, चालक असेल आणि शिपाई अशा वेगवेगळ्या भागांसाठी ही पदं ही निघणार आहे। आता हे सगळ्यात महत्त्वपूर्ण झालं। यामध्ये उद्दिष्ट काय? प्रशासकीय आणि न्यायालयीन सहाय्यक मजबूत करणे, वेळेवर खटले व्यवस्थापन व सुनिश्चित करणे आणि महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाजाची एकूण कार्यक्षमता वाढवणे हा या पदभरतीचा मुख्य उद्दिष्ट आहे। कारणही तेच आहे, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्याय देणं हे वेळ होतोय आणि त्याला परिपूर्ण करण्यासाठी ह्याच उद्दिष्टाने काय केलं आहे? ही पदभरती ही सुरू केलेली आहे। ओके, यामध्ये बघा शासन निर्णय कधीचा आहे? 15 ऑक्टोबर 2025 चा हा शासन निर्णय ऑलरेडी शासनाने याला मान्यताही दिलेली आहे। या व्यतिरिक्त याच्या प्रस्तावनेमध्ये बघा, प्रस्तावनेत सांगितलंय मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशनात आल्याने आवश्यक मनुष्यबळाचा अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने उक्त संदर्भ 2 नमूद याचिकेमध्ये 22/10/2024 रोजी न्यायालयीन प्रशासनास दिले होते आणि या न्यायालय सादर अहवालाच्या अनुषंगाने मुंबई न्यायालय, मुंबई मूळ आणि अपील शाखा औरंगाबाद नागपूर खंडपीठाकरिता गट अ ते गट ड सर्व अतिरिक्त पदांची आवश्यकता असल्याने या न्यायालयात दिसून आलेले आहे। त्यानुसार पद निर्मिती प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला आणि या न्यायालयाने सदर प्रकरणी वेळोवेळी पारित केलेले आदेश अनुषंगाने पद निर्मितीचा प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। त्यानुसार सदरहूर प्रस्ताव उपसमिती, उच्चस्तरीय सचिव समिती तसेच माननीय मंत्रिमंडळापुढे विचारार्थ सादर करण्यात आला होता।
सदर बैठकीत निर्णयानुसार पुढील निर्णय घेण्यात येत आहे. म्हणजे पुढील निर्णय कोणता घेण्यात येत आहे की ही शासन भरती जी आहे ती आता सुरू करण्यात येणार आहे. आता या शासन भरती अंतर्गत काय असणार आहे, जी पदं दिली आहेत जवळपास 26 पदांचा यामध्ये समावेश केलेला आहे. आता या 26 पदांसंदर्भामध्ये आता शासन निर्णय कसा घेत आहे, प्रत्येक पदाची वेगळी ॲड करते की एकदम सगळे पदं काढतात, हे येणाऱ्या कालावधीमध्ये स्पष्ट होणार आहे. यामध्ये बघा आपल्याला जी पदं सांगितली गेलेली आहेत यामध्ये मास्टर सहाय्यक प्रोथोनोटरी, न्यायिक मास्टर असिस्टंट प्रोथोनोटरी ज्युडिशियल, त्याचा पगार जो वेतन श्रेणी आहे 1,22,000 ते किती सांगितले 1,80,200. अशा मूळ शाखा मुंबईमध्ये मूळ शाखेमध्ये 10 जणांची व्हॅकन्सी आहे, एकूण पदं 10 आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर मास्टर सहाय्यक प्रोथोनोटरी प्रशासन या ठिकाणी सुद्धा पगार सेम आहे आणि त्या 4ही जागा मुंबई मूळ शाखेमध्ये स्थित आहे. असोसिएट 14 जागा आहेत मुंबईमध्ये, जे 14 जागा. त्यानंतर मास्टर प्रशासन मुंबईमध्ये जागा आहेत, मुंबईमध्येच आहे. राजशिष्टाचार अधिकारी नी कोर्ट किपर याची मुंबई मूळमध्येच आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात एक आहे आणि नागपूर खंडपीठात एक आहे. एकूण 3 जागा या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. मुख्य अनुवादक आणि दुभाषी जो आहे त्याला 82,000 ते 2,11,000 पर्यंतचं वेतन असणार आहे आणि याची जागा औरंगाबाद खंडपीठामध्ये स्थित आहे. यानंतर सहाय्यक प्रबंधक आहे, याची जागा अपील शाखा मुंबईमध्ये 23 आहे, औरंगाबादमध्ये 8 आहे आणि नागपूरमध्ये 3 आहे. एकूण 34 जागा या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. तर एकूण जागा बघितल्यात आपण, सहाय्यक प्रबंधक प्रोटोकॉल असेल, मुख्य ग्रंथपाल असेल, ग्रंथपाल असेल, उपमुख्य अनुवादक व दुभाषी असेल, त्या व्यतिरिक्त सहाय्यक मुख्य अनुवादक असेल. अशा एकूण ग्रुप ए मधल्या जागा ज्या आहेत ह्या सगळ्या काय ग्रुप एच्या जागा आहेत. या किती आहेत 47 जागा मुंबईचं मूळ न्यायालय जे आहे त्याच्यावरती आहे. मुंबईचं अपील न्यायालय जे आहे 24 आहेत. औरंगाबाद खंडपीठामध्ये 14 जागा आहेत, नागपूर खंडपीठामध्ये 7 जागा आहेत आणि टोटल 92 जागा या ग्रुप ए मधल्या असणार आहेत. त्यानंतर ग्रुप बी मध्ये बघा, या ठिकाणी ग्रुप बी दिला आहे. ग्रुप बी मध्ये कक्ष अधिकारी, वरिष्ठ भाषांतर, दुभाषिक असणार आहे. त्यानंतर कोर्ट किपर असणार आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर असणार आहे, हार्डवेअर इंजिनियर असणार आहे, उपग्रंथपाल यांच्या जागा ह्या निघणार आहेत. यांचा पगार बघितला तर 56, 100 ते 1,77,000 एवढा त्यांचा पगार असणार आहे. यामध्ये एकूण जागा ज्या आहेत मुंबईच्या मूळ याच्यामध्ये 55 आहे, अपिलीय शाखामध्ये 114, औरंगाबादमध्ये 65, नागपूरमध्ये 33 आणि एकूण जागा 267 जागा या निघणार आहेत. ग्रुप सी मध्ये बघा, ग्रुप सी जो आहे या ग्रुप सी मध्ये उच्च श्रेणी लघुलेखक जो आहे त्याच्या 5, 4, 3, 2 टोटल 14 जागा या ठिकाणी ह्या निघणार आहेत. या व्यतिरिक्त बघा निम्नश्रेणी लघुलेखक, सहाय्यक कक्षाधिकारी, त्यानंतर कनिष्ठ भाषांतर दुभाषिक, सॉफ्टवेअर प्रोग्रामर, सहाय्यक ग्रंथपाल, वरिष्ठ ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, लिपिक, वातानुकूल यंत्र चालक आणि वाहन चालक, एकूण यांच्या जागा 1258 जागा असणार आहे. आणि यांचं वेतन किती असणार आहे, सुमारे 49,000 ते 1,55,000 पर्यंत या ग्रुप सीच्या पदांचं वेतन हे असणार आहे. या व्यतिरिक्त बघा ग्रुप डी मध्ये, ग्रुप डी आहे यामध्ये सहाय्यक मुख्य पुस्तक बांधणीकार, जमादार, अतिरिक्त जमादार, पुस्तक बांधणीकार, वरिष्ठ बांधणीकार, कनिष्ठ बांधणीकार, फायलर, हवालदार, वरिष्ठ ग्रंथालय परिचर, मुख्य माळी, नाईक, मोटार यांत्रिक, दूरध्वनी तंत्रज्ञ, प्रतिलिपी यंत्रचालक, बाइंडर बॉय, उद्योवाहन चालक, पंप ऑपरेटर, सहाय्यक मुख्य माळी, शिपाई, पहारेकरी, सफाईगार, स्वयंपाकी शिपाई, माळी उद्यान मजदूर, महिला उद्यान मजदूर, असा टोटल जागा असणार आहेत. ह्या एकूण जागा 611 प्लस जागा असणार आहे आणि या सगळ्यांचं जर बेरीज केली आपण तर आपल्याला किती सापडणार आहे, 2228 जागांची पदभरती ही केली जाणार आहे. ग्रुप डीचा जो पगार असणार आहे तो 16,000 पासून
52,000पर्यंत या ग्रुप डीचा पगार असणार आहे. अशी ही भली मोठी जाहिरात जी आहे ही मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून याला सुरुवात होणार आहे. या संदर्भात लवकरच शासनाकडनं ॲडव्हर्टाईज या टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. या संदर्भामध्ये वित्त विभागाकडून प्रमाणित निश्चित करून घेण्यासाठी अटी अधीन सदर पद निर्मितीस मान्यता देत आहे सांगितलंय. सदरहून पदे ही अस्थायी स्वरूपातील असल्याने त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून अस्थायी पदाच्या मुदत वाढी संदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांनुसार कारवाई करण्यात यावी. तसेच सदरहून पदाचा समावेश करून उच्च न्यायालयाच्या सुधारित आकृतीबंध शासनात तातडीने मान्यतेस्तव सादर करण्यात यावा. शासनाच्या विविध कार्यपद्धती अवलंब करून सदर पदे भरण्यात यावीत. उपरोक्तपैकी नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचे सेवा प्रवेश नियम शासनात 2 महिन्याच्या आत मान्यतेस्तव सादर करणे आवश्यक राहील. सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर सदर भरण्यात यावीत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रभावी वापरास अनुषंगाने भविष्यात त्याचा न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. उच्च न्यायालयाच्या न्यायालयीन व प्रशासकीय कामकाजाकरता आवश्यक पदाबाबत निश्चित निकष निश्चित करण्यात यावेत आणि या वेतनापोटी येणारा आवर्ती खर्च मूळ शाखेकरता न्यायालयीन प्रशासकीय बाबी ज्या आहेत त्या इथं या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहेत. म्हणजे काय, एकंदरीत एवढी मोठी ॲड ही लवकरच येणाऱ्या कालावधीमध्ये सुरू होणार आहे आणि या ॲडच्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपल्याला पदनिकाय माहिती ही उपलब्ध होणार आहे. पात्रता काय असावी या संदर्भात सुद्धा आपला डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे. परीक्षा पॅटर्न काय आहे आणि निवड प्रक्रिया ही कशी केली जाणार आहे या संदर्भामध्ये इत्थंभूत स्वरूपामध्ये माहिती करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूब चॅनलवरती आपल्याला उपलब्ध होणार आहे. यासाठी आपलं यूट्यूब चॅनल करिअर ऑर्बिट अकॅडमीचं आपल्याला क्लिक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन हे दाबायचं आहे आणि खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला ह्या पदासंदर्भात कोणती माहिती असेल लागत असेल तर तुम्ही आम्हाला खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू.